आपण मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि आज आपण आलो आहोत उरण तालुक्यातील बोकुरवाडा गावात, खास जेनिशाला भेटायला. मित्रांनो, वय वर्ष 2.5 आणि एका अशा आजारापासून ती लढत आहे, ज्या आजारामध्ये सुरुवातीला हाडं कमकुवत होणं आणि पुढे जाऊन श्वसनाला त्रास होणं यासारखं घातक गोष्टी सुद्धा घडणार आहेत. आपण जेनिशाशी भेटायला आलो आहोत, त्यांच्या वडिलांशी थोडा संवाद साधणार आहोत. फक्त जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि या ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये तुमची गरज लागणार आहे मित्रांनो. का ते पुढे तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तुमचं नाव? माझं नाव प्रथमेश पाटील. जेनिशाला जेव्हा हा आजार डिटेक्ट झाला, SMA टाईप 3, पहिले या आजाराबद्दल थोडं समजावून सांगा ना. म्हणजे नक्की या आजारामध्ये काय होतं आणि या आजारात काय आहे? हिला, माझ्या मुलीला SMA टाईप 3चा आजार झालेला आहे. त्याच्यामुळे ती चालत नाही आणि जर आपण त्याच्यावर उपचार नाही केला तर आता तिचे पाय कमजोर आहेत ना, तर हळूहळू तिचा आजार वरती चढेल. त्याच्याने ती हात हलवायची बंद होईल, श्वासला त्रास होईल, बोलायला त्रास होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आजार आहे. या आजाराबद्दल थोडं रिसर्च केल्यानंतर मला हे कळलं की जवळपास 3,500 मुलांनंतर हा एका मुलाला हा आजार होतो. म्हणून हा आजार खूप रेअर आहे, पण हा आजार खूप जीवघेणे आजार आपण बोलू शकतो या आजाराला. आणि माझ्यासारखेच बऱ्याचशा लोकांनी या आजाराबद्दल जेनिशाशी भेट घेतली आणि या आजाराबद्दल बरेचसे जे मदत करता आले ती मदत करण्याचा त्याही प्रयत्न केला. आज या ब्लॉग मधून, या व्हिडिओमधून तुम्हाला जेनिशापर्यंत पोचवायचं मला होतं आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. तर तुमचं जॉब वगैरे कसं आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कसं करता? मी MSB मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला आहे, GTPS मध्ये. तर माझी मिसेस टीचर आहे US ला, उरण एज्युकेशन सोसायटीमध्ये. तर ती स्कूलला गेल्यावर मी माझ्या ड्युटीचा शेड्यूल जरा बदललेला आहे. मी 3 दिवस घरात राहतो, नाईट शिफ्ट करतो आणि माझी आई सांभाळते माझ्या मुलीला. आणि मग माझी मिसेस आली जॉबवरून का मिसेस बघते. अच्छा, आतापर्यंत जे लोकांनी जी मदत केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? आणि हिच्या आतापर्यंतच्या ग्रोथमध्ये आणि आतापर्यंत जे आपण बोलतो उपचारामध्ये कितीपर्यंत आपण पोचलो आहोत आणि आपल्याला कितीपर्यंत पोचायचं त्याबद्दल काय सांगाल? आता पहिली तर जेव्हा औषध स्टार्ट करायचं होतं तेव्हा ती उभी फक्त राहायची, पाय पण नव्हते हलवत. पण जो औषध आपण घेतला, भरपूर महाग आहे, तो 6,20,000ची एक बॉटल आहे. तर त्या आपण 2 बॉटल आणल्या होत्या आणि गावातले लोकांनी, आमच्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि ज्यांना समजले त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. तर तुमचे धन्यवाद मदत केल्याबद्दल. जर तुम्ही मला साथ दिली नसते तर मी हे करू शक्यच नसतं केलं. मी माझ्या मुलीसाठी सर्वांनी भरपूर केलं. खरंच सांगतो मित्रांनो, जवळपास हा आजार डिटेक्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी जी अमाऊंट सांगितलेली आहे ती 5 कोटींची अमाऊंट आहे, बरोबर? 5 कोटीची. आणि ही अमाऊंट एखाद्या साध्या घराला किंवा आपण म्हणतो साध्या एका परिवाराला खरंच अफोर्डेबल नाहीये. सो यासाठी हे फंड रेझिंग आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला हे विचारायचं आहे की आता फेब्रुवारीमध्ये जेनिशाचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. आपण विचार करतो की माझी मुलगी मोठी होत चालली आहे, माझा मुलगा मोठा होत चालला, सो आपल्याला एक प्राऊड फील होतं की चल. पण आपल्याला तो एक 3 वर्षामध्ये, 3.5 वर्षामध्ये आपल्याला एक टाईमलाईन दिली. त्या टाईमलाईनमध्ये एक लहान मूल जे असतं ते लवकर ठीक होतं. तुमच्या मनामध्ये कशी भावना असते जेव्हा एक वाढदिवस तिचा येतो? कारण हा प्रश्न विचारताना मित्रांनो खरंच माझा काळजाचा ठोका चुकतोय. कारण ही गोष्ट आहे ना तुमच्या समोर आली पाहिजे मित्रांनो. कारण जेव्हा आपण बोलतो ना की आज माझा वाढदिवस आहे, मी खूप खुश आहे, पण त्यांच्या आई वडिलांना काय होत असेल विचार करा की माझी मुलगी आता मोठी होत चालली आहे, पण लवकरात लवकर तिचा आजार हा निघाला पाहिजे, तर ती मोठी होऊन सुदृढ राहील. याबद्दल काय सांगाल? आता नॉर्मली कसं असतं, 1 वर्ष झालं का मुलं चालायला लागतात, पण ही चालतच नव्हती. आम्ही 10 महिने डॉक्टर केले, MRA काढला, एक्सरे काढले, ब्लड टेस्ट केली, जे पायांचे एक्सरे काढले. ती ठीक आहे डॉक्टर सांगतात रिपोर्ट आला नॉर्मल आहे.
10 महिन्यानंतर आम्हाला मग एक फायनल टेस्ट सांगितली SMA ची. ती जेव्हा आम्ही वाडिया हॉस्पिटलला केली तेव्हा आम्हाला समजलं का तिला SMA आहे. आणि जर डॉक्टरांनी तेव्हा रिपोर्ट बघितला आणि सांगितलं, आमच्या पायाखालून जमीन गेली. आम्हाला काय सुचतच नव्हतं. डॉक्टरने आम्हाला पहिलं सांगितलं एक इंजेक्शन येते 16 करोडचा. तर आम्ही विचारात पडलो 16 करोड आणायचे कुठं. मग ते बोलते तुम्ही बघा, डिस्कस करा आणि पैसे जमवा, मग आपण तिला इंजेक्शन देऊ. तर मी आणि माझी मिसेस बोललो आपण 16 करोड आणायचे कुठनं. मग थोडे दिवस आम्ही घरातल्यांसोबत आमच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली काय कसं करायचं. मग तिची मम्मीनी थोडा रिसर्च केला. मग आम्ही परत गेलो तर ते बोलले 16 करोड. आता तिचे वय 18 महिने तिला होऊन गेले होते, तर पॉसिबल नाही तिला 16 करोडचं इंजेक्शन. मग तुम्ही हे औषध चालू करा. त्याचं तुम्हाला बजेट दिलं आम्हाला डॉक्टरांनी 5 करोड. तरी सर्वसामान्य माणसाला 5 करोड हे मुश्किलच आहे. मग माझ्या मिसेसनी इम्पॅक्ट गुरु आहेत, त्यांना ते क्राऊड फंडिंग आहे, त्यांना हे केला, कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही फंडिंगसाठी तो व्हायरल केला फोटो हिचा. मग तेव्हापासून जसं जसं समजलं सर्वांना, मग सर्व गावातली माणसं, मित्र परिवार आणि जे कोणी ओळखतात नाही ओळखतात त्यांनी हिला भरपूर मदत केली. तर आता आपली फंडिंग चालू आहे, पण आपल्याला जो पाहिजे तेवढी आपली फंडिंग नाही झाली. मित्रांनो, कठीण परिस्थिती आहे ही. खूप मोठं हार्ट, खूप मोठं जबाबदारी आहे फॅमिलीवरती. आणि खरंच यांना हॅट्स ऑफ आहे की या गोष्टीमधून सुद्धा तोडगा काढत आपण कुठेतरी जिंकणार आणि आपण कुठेतरी हा जो लढा आहे तो कुठेतरी संपणार या उद्देशाने अजूनपर्यंत आई वडील लढतायत आणि पुढे पण लढत राहणार. ऑब्वियस आहे, मुलगी आहे, त्यांची स्वतःचा जीवाचा तुकडा आहे. 10 रुपये का होईना आपण आहे ना, जर जेनिशासाठी आपण जर डोनेट केले तर त्यातून जेनिशा सुदृढ होईल, तिला एक भक्कम आयुष्य मिळेल पुढे भविष्यासाठी आणि तुमचा एक मोलाचा वाटा येईल. आणि ज्या लोकांना हे पॉसिबल नाही आहे, ज्या लोकांना डोनेशन करणं पॉसिबल नाही, त्यांनी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजून एक गोष्ट, मी एक इन्फ्लुएन्सर नाही म्हणू शकत, एक सामान्य माणूस, पण मला असं वाटलं की जेनिशाला भेटून जर त्याची समस्या जर कमी होत असेल तर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत जेनिशाची जो त्रास आहे, जेनिशाला जो त्रास होतो तो जर कमी करू शकत असाल तर प्लीज वेलकम आहे. तुम्ही सुद्धा यांचा इंस्टाग्राम अकाउंट मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच. जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. QR कोड समोर फ्लॅश होत असेल, त्या QR कोडचा स्क्रीनशॉट काढा. गुगल पेला गेलात, तो स्क्रीनशॉट ऍक्सेस केलात तर थेट तुम्हाला पेमेंट मेथड येईल. तुम्हाला जमेल तेवढी मदत तुम्ही करा. ते स्कॅनर जर तुम्ही स्कॅन केलात ना, ते तिथं इम्पॅक्ट गुरु नाव येईल आणि तिथं जेनिशा म्हणून नाव येईल, तरच तुम्हाला करायचं आहे. कारण की मग आपला स्कॅनर लावून दुसरे पण व्हिडिओ बनवतात ना, बरोबर, तो त्यांना जाते. राईट, ही एक महत्वाची गोष्ट आहे. इम्पॅक्ट गुरु आणि त्याला सपोर्ट जेनिशा नाव येईल. ओके, सपोर्ट जेनिशा, हे 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. आणि आज सुद्धा एक आकाश मात्रे म्हणून नाही, बांदिलकी परिवाराचा एक हिस्सा म्हणून मी आज इथे आलोय. आपली बांदिलकी फॅमिली जेवढी आहे, जेवढी मोठी बांदिलकी फॅमिली आहे, तर सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की या गोष्टीला खरंच तुम्ही सिरियसली घ्या. त्याचबरोबर युट्यूब वरती जे स्वामी समर्थ भक्त आहेत, जे मला बघतात, जे स्वामी समर्थांच्या व्हिडिओ बघून मला ओळखतात, त्या प्रत्येक स्वामी समर्थ भक्ताला मी सांगू इच्छितो की प्लीज हात जोडून विनंती करतो की जेनिशासाठी तुम्हाला जमतील तेवढे 10 रुपये का होईना डोनेट करा आणि जेनिशाला एक सुदृढ आयुष्य द्या. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला काही म्हणायचंय का? माझ्या मुलीला व्यवस्थित करण्यासाठी मदत करा, मला हीच मी विनंती करतो सर्वांना. 6,20,000ची बॉटल हे बघ, अशाही दाखवते बघ. 6,20,000ची बाटली आहे मित्रांनो. ही तुम्ही कसे सिंगापूर वरून मागवली. जे पेशंट दुसरे आहेत ना, त्यांनी सांगितलं का डॉक्टरांनी पण हाच औषध लिहून दिलाय. मग आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि मग एअरपोर्टवर आला. मी एअरपोर्टवर जाऊन ते 12,40,000चे 2 बॉटल फ्रीजमध्ये ठेवतो. मग रात्री तिला 3 ml असं इंजेक्शन मध्ये खेचतो आणि रोज रात्री 9 वाजता देतो. म्हणजे तोंडाने द्यावं? तोंडाने असं इंजेक्शन मारतो. अच्छा, थांब. मग तिला जिभेला नाही लागलं पाहिजे, डायरेक्ट जिभेला लागला. 15 मिनिटं औषध दिलं ना, 15 मिनिटं काही तिला द्यायचं नाही. 15 मिनिटानंतर पाणी द्यायचा. तो तोंडातला जेवढा आहे तो परत पोटात जाईल. ओके.
आता चालू केल्यापासून तिची जरा पायाची मुवमेंट ओके, होते. पहिले असे पण तिचे पाय हालत नव्हते, आता ती पूर्ण अशी हे ओके. करते. आणि म्हणजे तिची रिकव्हरी आहे. रिकव्हरी आहे शेप पकड. आणि 1 दिवस ऍड करून 2 दिवस ऍड करून ते डॉक्टर येतात घरी थेरपी करायला. ओके. मग पायाची मसाज वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये थेरपी होतात. वगैरे सर्व होते तिची. काय आहे तुमचं औषध आहे ना तुझ्या, ठेवून येते. हा फ्रीज मध्ये बनवला ना का परत काढायचा नाही. ओके. तर जेव्हा द्यायचा आहे ना तेव्हाच आपण काढायचा, लगेच परत फ्रीज मध्ये ठेवायचा. मग त्याला खूप थंड थंड वातावरण. वातावरण. आपल्या बांधिलकी फॅमिली तर्फे आपल्या श्रीमान दादाकडून एक छोटस गिफ्ट. हे कानाला लाव. से थँक्यू. हे मी बघितलं आणि दादानी बघितलं आणि सांगितलं जेनूला घेऊया आपण, थंडी झाली आहे ना. ह्याला लाव, हे दाब, हे दाब, हे दाब. पकड दाब. ये आपण दाब. मस्त आहे ना. से थँक्यू बोल. थँक्यू नको बोलू काकाला बाबू, बोल, thank थँक्यू you नको बोलू. काकांना थँक्यू तू बोल. लवकर बरी हो. हा या माझ्या घरी या. किशी दे तुला. किशी नको, माझ्या घरी या बस. अगो बाय तू लवकर बरी हो. किशी दे. बस लवकर बरी हो. हा आय लव्ह यू. आय लव्ह यू कर. आय लव्ह यू कर. I love you too. असं करा. हा अगं बाई बरेच शिकले पोगी. उभी राहा. हाय कर. हाय. लागणार तुझ्या बाबू ते. ऐक ग, बघ डोक्याला लागलं. लाव कानाला लाव.